जर 1947 साली एका राणीने धाडस दाखवले नसते तर आज त्रिपुरा भारताऐवजी पाकिस्तानच्या नकाशात दिसली असते. देश फाळणीच्या वेदनेतून जात असताना त्रिपुराचं भविष्य एका अत्यंत धोकादायक वळणावर उभे होते. 1947 साली भारत स्वतंत्र झाला, पण त्याच वर्षी त्रिपुराचे महाराज बीर विक्रम किशोर देवबर्मन यांचे अचानक निधन झाले. त्यांच्या पश्चात राहिले अल्पवयीन पुत्र किरीत विक्रम आणि त्यांची पत्नी राणी कंचन प्रभादेवी. या घटनेनंतर एका क्षणात संपूर्ण राज्याची जबाबदारी राणींच्या खांद्यावर आली होती. परंपरेनुसार मुलगा सज्ञान होईपर्यंत राणींनी राज्यकारभाराची सूत्रे सांभाळायला सुरुवात केली, पण महालाच्या आत सत्तेसाठी चढाओढ सुरू झाली होती, तर देशभर फाळणीची ज्वाला धगधगत होती. दरम्यान महाराजांचे सावत्र बंधू दुर्जय किशोर, जे गादीवर बसण्याचं स्वप्न पाहत होते, त्यांनी बाहेरील शक्तींशी हातमिळवणी करण्यास सुरुवात केली. आणि इथेच या कथेत प्रवेश झाला कट्टरपंथी अब्दुल बारीक उर्फ गेडू मिया याचा, जो मुस्लिम लीगचा समर्थक होता आणि उघडपणे त्रिपुराचा पाकिस्तानमध्ये विलय व्हावा अशी भूमिका घेत होता. हळूहळू हे षड्यंत्र इतके बळकट झाले की त्याचा प्रभाव रिजन्सी काउन्सिलपर्यंत पोहोचला आणि परिस्थिती अशा टप्प्यावर पोहोचली की काही मंत्रीही पाकिस्तान समर्थित विचारसरणीने प्रभावित होऊ लागले. जेव्हा राणी कंचन प्रभादेवी यांना कळले की त्यांच्याच काउन्सिलमधील काही सदस्य या कटाचा भाग बनले आहेत, तेव्हा त्यांनी एक कठोर निर्णय घेतला. प्रथम त्यांनी पाकिस्तान समर्थक मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले. नंतर राजवाड्यातील कट रचणाऱ्यांना बाहेर काढले आणि त्रिपुरात जनतेला भडकवणाऱ्यांच्या प्रवेशावर आणि कारवायांवर कडक बंदी घातली. त्या वातावरणात हे एक अतिशय धाडसी पाऊल होते. राणींना हेही उमगले होते की ही लढाई फक्त त्रिपुरात राहून जिंकता येणार नाही, म्हणून त्यांनी बंगाल काँग्रेस कमिटीमार्फत थेट सरदार वल्लभभाई पटेल यांच्यापर्यंत संदेश पोहोचवला, ज्यात राणी कंचन प्रभादेवी यांनी स्पष्ट इशारा दिला होता की जर त्रिपुराच्या विलयाबाबत वेळेत ठोस पावले उचलली गेली नाहीत तर हे राज्य भारतापासून दूर जाऊ शकते. सरदार पटेल यांनी या इशाऱ्याची गंभीरता ओळखत आसामचे राज्यपाल अकबर हैदरी यांना परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर सतत संवाद, जनमत आणि राणीच्या ठाम भूमिकेमुळे 9 सप्टेंबर 1949 रोजी विलिनीकरण करारावर स्वाक्षरी झाली आणि 15 ऑक्टोबर 1949 रोजी त्रिपुरा अधिकृतपणे भारताचा भाग बनले. हे काही नुसते विलिनीकरण नव्हते, तर पाकिस्तानच्या इशाऱ्यावरून राजवाड्यात आतूनच रचल्या जाणाऱ्या कटाचा पराभव होता. ही होती एका धाडसी राणीची कहाणी, जिने योग्य वेळी घेतलेल्या निर्णयांमुळे त्रिपुराचे पुढचे भविष्य सुनिश्चित झाले.